हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावात तुम्हा सगळ्यांचं स्वागत मी करतो. आजच्या या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये विशेष करून सगळ्या लोकांचं जे वेगवेगळ्या शहरातून, वेगळ्या ठिकाणातून या मीटिंगला जॉईन झाले आहे, तुम्हा सगळ्यांचं ख्रिस्त येशू स्वागत करतो. या प्रियांनो, आजची सभा आपण सुरुवात करूया आणि सभा परमेश्वराच्या सामर्थ्य हातात सोपवूया. आपण ओपनिंग प्रेयरमध्ये जाऊया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या देवा, तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या नावाने आम्ही तुझ्यासमोर दीन आणि नम्र होऊन येतो. उपकार स्तुतीच्या अंतकरणाने येतो, कारण की तू आमचा देव आहेस. आजची संपूर्ण सभा आम्ही तुझ्या सामर्थ्य हातात देतो परमेश्वर. ओपनिंग प्रेयरपासून बेनेडिक्शनपर्यंत प्रत्येक भागात लीड करणाऱ्यांना, त्यांच्या ओठांना जिभेंना तू स्पर्श कर. आजचं येणारं वचन तू आशीर्वादाचं कर. आम्ही विशेष प्रेज अँड वर्शिप लीडर आणि क्वायरला तुझ्या हातात देतो, जे आम्हाला तुझ्या उपकार स्तुतीत नेतात परमेश्वर. आणि आमच्या उपकार स्तुतीच्या पंखांवर तू विराजमान होतोस. ती तू मान्य करून घे, आशीर्वादाची कर आणि तुझ्या नावाच्या गौरवाची कर. आम्ही विशेष प्रार्थना करतो यावेळेस सिस्टर बाली अक्का, निकी, रिकी, जॉश आणि आमच्या चर्चच्या सगळ्या पाळक लोकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, आमच्या चर्चच्या सगळ्या मेंबर्ससाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांवर तुझी कृपा, दया, अनुग्रह, आशीर्वाद असू दे. तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे. तुझं दैवी आरोग्य सगळ्यांवर ठेव. ही सभा जी लोक अटेंड करतायत त्या सगळ्यांना तू आशीर्वादित कर. सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर, सुरक्षित ठेव आणि तुझ्या नावाच्या गौरवासाठी उपयोगात आण. ख्रिस्त येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. या प्रियांनो, आपण परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये जाणार आहोत, प्रेज अँड वर्शिपमध्ये जाणार आहोत. त्यापूर्वी आपण एक शास्त्रभाग वाचूया जो आपल्याला प्राप्त होतो स्तोत्रसंहिता 113मध्ये, याच्या 1 पासून तर 9 पर्यंत या वचनामध्ये. यावेळेस मी विनंती करतो मिस स्तुती अर्लँड हिला की त्यांनी समोर येऊन हा शास्त्रभाग आम्हा सगळ्यांसाठी वाचावा. स्तोत्रसंहिता 113, 1 ते 9 पर्यंत. प्रेज लॉर्ड. हम परमेश्वर की महिमा के लिए भजन संहिता इसका 113वां अध्याय पढ़ेंगे. यहाँ की स्तुति करो, हे यहोवा के दासों, स्तुति करो, यहोवा के नाम की स्तुति करो. यहोवा का नाम अब से लेकर सर्वदा तक धन्य कहा जाए. उदयाचल से लेकर अस्ताचल तक यहोवा का नाम स्तुति के योग्य है. यहोवा सारी जातियों के ऊपर महान है और उसकी महिमा आकाश से भी ऊंची है. हमारे परमेश्वर यहोवा के तुल्य कौन है? वह तो ऊंचे पर विराजमान है और आकाश और पृथ्वी पर भी दृष्टि करने के लिए झुकता है. वह कंगाल को मिट्टी पर से और दरिद्र को घूरे पर से उठाकर ऊंचा करता है कि उसको प्रधानों के संग अर्थात अपनी प्रजा के प्रधानों के संग बैठाए. वह बांझ को घर में लड़कों की आनंदित करने वाली माता बनाता है. यहाँ की स्तुति करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू स्तुती. सुंदर वचन तू वाचलेलं आहे, जे आम्हाला सांगतं की परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही सर्व त्याचे स्तवन करा. या प्रियांनो, आपण परमेश्वराचं स्तवन करूया, येशू ख्रिस्ताचं स्तवन करूया, जो तुमचा आणि माझा उद्धारकर्ता आहे, तारणारा आहे. आपण सगळेजण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. मी यावेळेस विनंती करतो सिस्टर शिबा सोनेकर यांना, त्यांनी समोर यावं आणि प्रेज अँड वर्शिपमध्ये आम्हाला लीड करावं. त्याचप्रमाणे म्युझिशियन समोर येतील आणि आपण सगळेजण मिळून देवाचा गजर करू, त्याचा जय जयकार करू. प्रेज द लॉर्ड. मसीह यीशु के नाम में आज के इस शब्बात दिन फिर एक बार मैं आप सबों का स्वागत करती हूँ. धन्यवाद देती हूँ प्रभु को कि उसने आज का दिन बनाया. इसमें हम सब जीवित की भूमि पे जीवित है. धन्यवाद देती हूँ आज का दिन बनाया, क्योंकि इस दिन में हम आनंदित और मगन हैं. हाँ मेरे प्रियो, जिस तरह हमने वचन सुना, वचन संहिता 113 स्तुति के योग्य नाम है. हाँ, मेरे यीशु का नाम ऐसा प्यारा नाम है. वचन में लिखा है, हे यहोवा के दासों, स्तुति करो, यहोवा के नाम की स्तुति करो. आइए प्रियो, हम सब अपने स्थानों पर खड़े हो जाए, अपने अपने घरों में अपनी आवाज़ों को ऊंचा करें, तालियां बजाएं, नाचे गाएं और उस प्रभु को धन्यवाद दें, क्योंकि वो स्तुति के योग्य है. उसके अद्भुत काम है, उसके विचार आपके मेरे लिए जो है वर्णन से पार है. हम अपने हाथों को उठाएं और पूरे संपूर्ण मन से उसे आदर दे, महिमा दे. हम स्तुति आराधना में जाएं. ओ शखर बसंदे. हालेलुया, हालेलुया.
बहुत ही महान ऐसे परमेश्वर हैं। हम धन्यवाद देते हैं। अब से लेकर सर्वदा तक हम आपको धन्य कहते हैं। उदयाचल से लेकर अस्ताचल तक यहोवा का नाम स्तुति के योग्य है। हाँ मेरे प्रियो, हमारे यहोवा का नाम स्तुति के योग्य है। हम धन्यवाद दे उस मसीह के लिए जिसके बिना आपकी और मेरी जिंदगी कुछ भी नहीं। हालेलुया। और एक बात कि आज मैं आपको बहुत खुशी के साथ बताना चाहती हूँ कि आपको निश्चय होना चाहिए कि आपका छुड़ाने वाला जीवित है। हालेलुया। आपको और मुझे ये निश्चय होना चाहिए कि हमारा छुड़ाने वाला जीवित है। क्यों? क्योंकि वो जीवित है, इसलिए आज हम भी जीवित हैं। हालेलुया। उसका वचन जीवित है। आइए हम गीत गाए, ऐ मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी। हालेलुया। बादलों का छाया तेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। तू आ मेरे दिल में समा जा, अपने आवाज़ों को उठाए और उस प्रभु की महिमा गाए। है सुनी। ताकि मुझको मिले तुझसे नई जिंदगी। ए मसीहा तूने क्रूस पे जान अपनी दी, ताकि मुझको मिले तुझसे नई जिंदगी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती सत्य आहे प्रियांनो हे, की जिवंत देवाशिवाय आपण अपूर्ण आहो. हालेलुया, हालेलुया. हाँ मेरे प्रियो, ये हकीकत है. अगर यीशु नहीं तो हम कुछ भी नहीं. हालेलुया. यीशु नहीं तो हम कुछ भी नहीं. अपने तहे दिल से शुक्रिया अदा कीजिए उस यीशु का, क्योंकि हाँ प्रभु, आप ही हमारा सब कुछ है. क्योंकि वचन साथियों कहता है, वह कंगाल को मिट्टी पर से और दरिद्र को धूरे पर से उठाकर ऊंचा करता, कि उसको प्रधानों के संग अर्थात अपनी प्रजा के प्रधानों के संग बैठाएगा. हाँ मेरे प्रियो, आज फिर एक बार बताना चाहूंगी, चुनौतियां तो है, लेकिन एक बात की मैं खातरी देती हूँ, विश्वास जताती हूँ कि उस चुनौतियों के साथ अनुग्रह भी है. ये मेरे प्रभु का स्वभाव है. अगर कोई कंगाल को मिट्टी पर से, धूरे को, दरिद्र को धूरे पर से उठाकर ऊंचा करता है, तो ये सिर्फ मेरा यीशु मसीह ही कर सकता है. हाँ मेरे प्रियो, जब प्रभु आपको बाहर निकाले तो जरूर अपने हाथों को आगे बढ़ाइए, क्योंकि वह आपको अपने बाहों में लेकर और ऊंचाई पर ले जाना चाहता है. तो जितनी भी चुनौतियां आती है, बहुत आनंद के साथ उसके सामने खड़ी रहिए, क्योंकि चुनौतियों के साथ अनुग्रह भी पाया जाता है. हम गीत गाएं, तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. हालेलुया. ये समय आपका है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. आहा हा हालेलुया. होसैना. आहा हा हालेलुया. होसैना. हालेलुया, 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे. होय प्रियांनो, उच्च स्वराने गा आणि आपल्या मुखाने कबूल करा. हा दिवस प्रभूचा आहे. आपण उल्हास आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. सर्व मिळून तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. सामर्थ तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. आहा हालेलुया. होसैना. आहा हालेलुया. होसैना. हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमावर स्तुती म्हणू. चला हो आता त्याकडे आपण महिमावर स्तुती म्हणू. किती थोर तुझे सर्व स्वप्ना दिले. किती थोर तुझे सर्व स्वप्ना दिले. म्हणून आपण सर्व गाऊया. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. तारक तो सामर्थ तो यीशु देव युगानुयुगा है. आहा हा ओरा ला 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 ये रे नाण ये रो बोरो बो संदे रे बिरी बिरी बिरी. आहा हालेलुया. होसैना. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. आमेन. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे.
हालेलुया 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 हालेलुया। हाँ प्रभु जी, हम धन्यवाद देते हैं, आपके नाम में सामर्थ है, आप जीवन है प्रभु जी। हम तहे दिल से आपको धन्यवाद देते हैं। वचन में कहा है परख कर देखो यहोवा क्या ही भला है। ओ प्रभु जी धन्यवाद देते हैं, हम धन्यवाद देते हैं क्योंकि हमें निश्चय है कि आप ही हमारे छुड़ाने वाले जीवित परमेश्वर हैं। हम धन्यवाद देते हैं हर एक चुनौतियों के लिए, क्योंकि चुनौतियों के साथ आपने हम पर अनुग्रह भी किया है। तभी तो हर कंगाल को मिट्टी पर से और हर दरिद्र को धूरे पर से उठाकर यों त्यों नहीं परंतु ऊंचा किया है। प्रभु जी हम आपको कोटि कोटि धन्यवाद देते हैं क्योंकि आप हमारे ऊंचा उठाने वाले, हमारे शरण स्थान, हमारे गढ़ ऐसे परमेश्वर है। प्रभु जी धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं प्रभु जी, क्योंकि आपका नाम स्तुति के योग्य है। और हम सब आपसे फिर एक बार विनती करते हैं कि हम हर एक का दिल आपका सिंहासन बनने पाए, ऐसा होने दीजिए। हमसे अगर कोई भूल चूक हुई हो, किसी का दिल दुखा हो, प्रभु जी आपकी आज्ञा विरुद्ध हमने बर्ताव किया हो, तो हम आज आपसे माफी मांगते हैं। ओ प्रभु जी दया कीजिए, कृपा कीजिए, हमारे दिलों को धोकर शुद्ध कर दीजिए, ताकि वहां पर हम अपने जीवित प्रभु का आसन बनाकर अपने मुख से निरंतर स्तुति 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 करते रहे, ऐसा होने पाए प्रभु जी, क्योंकि आपका नाम स्तुति के योग्य है। प्रियो ये समय आपका है, ये समय आपका है, बहुत विशेष समय है। प्रभु का समय प्रभु को दीजिए। उस यीशु के लिए अपने घुटनों पर जाइए, हाथों को उठाइए और दिल से कहिए मेरा दिल बने तेरा सिंहासन। ओ शखरा पड़ा बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, मेरे मन में तू विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, यीशुआ। हाँ मेरे प्रियो अपने हाथों को उठाए, उसकी सजदा करे। यीशुआ ओ प्रभु जी हम आपको धन्यवाद देते हैं, धन्यवाद क्योंकि आपने हमें ऊंचा उठाया है। मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा, मेरे चेहरे पे तेरी रोशनी Come on church, हर एक मंडली मेरी अपनी ऊंची आवाज से अपने मुखों से कबूल करे। महके, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, यीशुआ।
संदेरे बेशुकुरु बुरु बुरु बुलु इंडरा कतरा परा बाबा ओ स्तोत्रम 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 हालेलुया ओ जय हो यीशु यीशु तुझी महिमा हो धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद 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 आपके बहुमूल्य लहू के लिए धन्यवाद धन्यवाद देते हैं प्रभु जी धन्यवाद देते हैं प्रभु जी ओ धन्यवाद देते हैं प्रभु जी धन्यवाद देते हैं प्रभु जी हर एक कंगालों के लिए धन्यवाद देते हैं प्रभु जी हर एक दरिद्र के लिए धन्यवाद देते हैं प्रभु जी क्योंकि ये जो कंगाल और जो दरिद्र है आपकी महिमा के लिए सृजे गए हैं क्योंकि आप उन्हें ऊंचा उठाने जा रहे हैं मेरे राजा हर एक दुख तकलीफ के लिए धन्यवाद हर एक अपमान के लिए हर एक बदनामी के लिए हर एक पैसों के शापों के लिए हर एक बीमारियों के लिए धन्यवाद 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 क्योंकि हर एक चीजों से हर एक परिस्थितियों से मेरे प्रियो आज मैं यही बताना चाहती हूँ कि हर एक परिस्थिति से यीशु आपको बदलने जा रहा है यीशु आपको छुड़ाने जा रहा है वो आप पर अनुग्रह करने जा रहा है क्योंकि उसका नाम स्तुति है यीशु का नाम स्तुति है जब वो कंगालों पर तरस खा सकता है दरिद्रों पर तरस खा सकता है तो आप पर मुझ पर क्यों ना तरस खाए प्रभु जीवित है वचन का पक्का है वादे हम सबके जीवन में पूरा करता है उसी तरह उसका ये वादा भी मसीह यीशु के नाम से आपके जीवन में पूरा होने की घोषणा करती हूँ हर एक के जीवनों में हर एक के घरों में यीशु के नाम से इस जीवित वचन को भेजती हूँ हर परिस्थिति बदल जाए और हर परिस्थिति से प्रभु आपको ऊंचा उठाए ने पाए ऐसा होने दीजिए वह इसलिए कि यीशु का नाम स्तुति योग्य है प्रभु जी धन्यवाद देते हैं आज की आराधना आपने कबूल की आप हमारे मध्य में आए तहे दिल से आपका स्वागत करते हैं धन्यवाद देते हैं प्रभु जी हर परिस्थिति को बदल कर आपने हमें ऊंचा उठाया है हर एक बंधनों को तोड़ दिया है सिर्फ आपकी महिमा के लिए आगे का हर परीक्षण आपके हाथों में सौंप देते हैं सारे आशीषों को चमत्कारों को बरकतों को हर एक ऊंचाइयों को मसीह यीशु के नाम से सील कर देते हैं प्रभु जी धन्यवाद देते हैं आदर महिमा आपको मिले और वचन में कहे मुताबिक सिर्फ आपकी और आपकी ही स्तुति हम करते हैं धन्यवाद देते हैं आदर महिमा के साथ इस स्तुति आराधना को आपके सम्मुख रखते हुए इस प्रार्थना को करते इसे सुनिए और कबूल कीजिए आमीन आमीन प्रेज लॉर्ड आपण परमेश्वराची स्तुती केलेली आहे थँक्यू सिस्टर शिबा आम्हाला सुंदर स्तुती भक्तीमध्ये तुम्ही आम्हाला लीड केलेलं आहे या प्रियांनो आपण पुढच्या भागाकडे जाऊया जो आहे आपल्या टाईथ आणि ऑफरिंगचा त्यासाठी आपण एक विशेष गीत ऐकणार आहोत आणि ते विशेष गीत सिस्टर लता विलियम आपल्यासाठी गाणार आहेत मी त्यांना विनंती करतो की ते गीत त्यांनी आम्हाला आमच्यासाठी गावं देवाच्या गौरवासाठी गावं हे गीत होत असताना प्रियांनो आपण आपल्या देणग्या अर्पण आणि दशमांश परमेश्वराच्या मंडळात आणूया तुम्ही आपले दशमांश आणि देणग्या डायरेक्ट चर्चच्या अकाउंटला जमा करू शकता ऑनलाईन पे करू शकता किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर चर्चच्या ऑफिसमध्ये आणून देऊ शकता आम्ही ते चर्चच्या अकाउंटला जमा करतो देव तुम्हाला आशीर्वादित करो विशेष गीत ऐकूया सिस्टर लता विलियम यांच्याद्वारे प्रेज द लॉर्ड जिवंत परमेश्वराला धन्यवाद देते या सुंदर वेळेसाठी की मला दिली आहे की मी देवबापाचे गीत गाऊन स्तुती करावी प्रेज द लॉर्ड
आकाश पृथ्वी तूने बनाए, कितने मधुर लगते हैं। मुझको तूने ही बनाया, कितना सुंदर हूँ मैं। आकाश पृथ्वी तूने बनाए, कितने मधुर लगते हैं। मुझको तूने ही बनाया, कितना सुंदर हूँ मैं। तेरी सृष्टि है प्रभु, हम तेरी सृष्टि है प्रभु, हम अपनी महिमा करा। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। स्वर्गदूत करते प्रशंसा, गाते तेरा गुणगान। तू है पवित्र, अति पवित्र, करूबों में विराजमान। स्वर्गदूत करते प्रशंसा, गाते तेरा गुणगान। तू है पवित्र, अति पवित्र, करूबों में विराजमान। तू ही महिमा, तू ही आदर, तू ही महिमा, तू ही आदर और सामर्थी है। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। तू है सर्वज्ञानी प्रभु, सर्वव्यापी तू ही। तू है सर्वज्ञानी प्रभु, सर्वव्यापी तू ही। तू ही सर्वशक्तिशाली, तू ही सर्वशक्तिशाली, दूजा कोई नहीं। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। यीशु मसीह तेरे जैसा दूजा कोई नहीं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. थँक्यू सिस्टर लता, सुंदर गीतासाठी. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आम्ही सगळेजण या गीताद्वारे आशीर्वादित झालेले आहोत. या प्रियांनो, काही अनाऊन्समेंट तुमच्यासमोर आणू इच्छितो, त्या या प्रकारच्या आहेत. आपण प्रार्थना करीत राहू आपल्या देशासाठी, या जगासाठी. परमेश्वराने कोरोनाचं संकट दूर करावं, सगळे बिझनेसेस सुरू व्हावे, सगळ्यांच्या नोकऱ्या परत मिळाव्या, सगळ्या फ्लाईट्स सुरू व्हाव्या, सगळ्या बसेस ट्रेन्स सुरू व्हाव्या, सगळे व्यवहार आधीसारखे व्यवस्थित सुरू व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपण आपल्या चर्चच्या यूथसाठी प्रार्थना करूया. देवाने त्यांचं सहायता करावं, मदत करावं, त्यांचे एज्युकेशन्स, जॉब्स आणि तरुण मुलींच्या लग्नासाठी प्रार्थना करू. परमेश्वराने सगळं काही योग्य वेळी घडवून आणावं म्हणून. त्याचप्रमाणे आपल्या चर्चच्या सगळ्या मेंबर्स आणि त्यांच्या कुटुंबासाठी, सगळे पास्टर्स त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू माली अक्कांसाठी, निक्की, रिकी, जॉश यांच्यासाठी. त्याचप्रमाणे आपण एक अनाऊन्समेंट तुमच्यासाठी आहे की ऑक्टोबरच्या 20, 21 आणि 22 हे 3 दिवस पास्टर निकी रायबोडे, पास्टर SR मनोहर आणि पास्टर सचिन क्लाईव्ह यांच्याकडून देवाचं वचन येणार आहे. इंटरनॅशनल मीटिंग्स ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहे. त्या कृपा करून ऑनलाईन अटेंड करा.
त्यासाठी तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या चर्चच्या ग्रुपवर त्याविषयीची माहिती आम्ही दिलेली आहे आणि तुम्हाला विनंती करतो की कृपा करून त्या संध्याकाळी 7 ते 8:30 पर्यंत ह्या मीटिंग्स राहतील. ऑनलाईन तुम्ही जरूर अटेंड करा. इंटरनॅशनल प्रीचर्स इंग्लिशमध्ये प्रीच करतील आणि त्याचं मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा इंटरप्रिट होणार आहे. तर जरूर अटेंड करा आणि आशीर्वादित व्हा. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि मध्यस्थीची प्रार्थना आणि या ऑफरिंगवर प्रार्थना करण्यासाठी मी विनंती करतो सिस्टर करुणा सोनकर यांना की त्यांनी समोर येऊन ह्या गोष्टींसाठी प्रार्थना करावी. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश पिता परमेश्वरा, मान सन्मान गौरव तुलाच देते बापा आणि या सकाळच्या वेळेस येशूच्या नावाने तुझ्याजवळ येते प्रभू. धन्यवाद देते तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी बाप्पा, जे आम्हाला पुरेशी आहे प्रभू. धन्यवाद देते बापा, तुझ्या लोकांनी तुझ्यासाठी ज्या भेटी आणल्या आहे, जे दशमांश आणले आहे बापा, ते तू मान्य कर बापा आणि त्याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे बापा. कारण पिता परमेश्वरा, हर्षाने देणारा तुला आवडतो बापा आणि पिता परमेश्वरा, तू म्हटलं आहे बापा, माझ्या भंडारात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशमांश मंदिरात आणा. म्हणजे आकाश कपाटे उघडून आशीर्वाद पुरणार नाही एवढा मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी वर्ष होतो की नाही, याविषयी तुम्ही माझी प्रतीती पहा. धन्यवाद देते बापा पिता परमेश्वरा, हे ऑफरिंग तू मान्य कर बापा आणि याच्याद्वारे तू सर्वांना आशीर्वाद दे बापा, सर्वांना सुखात ठेव बापा, सर्वांवर तुझी दया आणि कृपा तू विपुल अशी कर बापा आणि सर्वांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर, तुझ्या संरक्षणामध्ये ठेव बापा. पिता परमेश्वरात यावर पण तुला मान्य होईल असं होऊ दे बापा, कारण आम्ही हर्षाने दिला आहे आणि पिता परमेश्वरा, तुझ्या वचनात लिहिलं आहे बापा पिता की मागा म्हणजे मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण बापा. आम्ही तुला पिता परमेश्वरा, आम्ही जे काही दिलं आहे बापा, त्याच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर आणि आमच्यावर दया कर बापा. सर्व मान सन्मान गौरव तुलाच देऊन तारणाऱ्या येशूच्या प्रिया आणि गोड नावात ही विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश पिता परमेश्वरा, सर्व मान सन्मान गौरव तुला देते बापा आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करतो बापा आमच्या सर्व प्रियजनांसाठी बापा. पिता परमेश्वरा, तू सर्वावर आपली दया आणि कृपा कर बापा. ह्या कठीण दिवसामध्ये प्रभू, तू आम्हा सर्वांच्या सोबत आहेस, तू आमचं संरक्षण करत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते बापा. पिता परमेश्वरा, या जगावर तू मोठी दया केली बापा, कारण जग व जगात राहणारे तुझे आहेत बापा आणि तू सर्वावर प्रीती करतो प्रभू. तू सर्वांना पिता परमेश्वरावरून आणि सावरून धर बापा, सर्वांवर दया कर बापा. या जगातले पिता परमेश्वरा, जितके काही बापा ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू आहेत बापा, चर्च सुरू आहेत, त्या सर्व चर्च बापा जे पिता परमेश्वरा ते करतात बापा, त्या ऑनलाईन सर्व्हिसची व्यवस्था करतात, ते सर्वांना तू आशीर्वादित कर बापा आणि देवा सर्वांच्या बाबा तू प्रार्थना ऐक, सर्वांवर दया कर बापा. पिता परमेश्वरा, तुझं वचन आहे की या कठीण दिवसात टिकाव धरता यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि निरंतर प्रार्थना करा बापा. आमच्या प्रार्थनेमुळे पिता परमेश्वरा आम्ही सुरक्षित आहोत, तुझ्या दया आणि कृपेमुळे आम्ही सुरक्षित आहोत बापा. या जगावर तू दया केली, या जगातील सर्व पिता परमेश्वरा तुझ्या मंडळांवर तू दया केली पिता परमेश्वरा. आमचे मालिताई आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला तू सुरक्षित ठेव बापा, तुझ्या दयेत ठेव. आमचे सर्व पास्टर, आमचे सर्व मेंबर, आमच्या सर्व मंडळीतले फॅमिलीवर तू आपली दया कर बापा, सर्वांना आशीर्वाद दे, कोणाला कोणत्याच गोष्टीची घटी कमी नको होऊ देऊ बापा. त्याचप्रमाणे प्रार्थना करते बापा आमच्या
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळावर तुझी दया आणि कृपा असू दे. देश चालवायला लागणारी ज्ञान, बुद्धी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर बापा. त्याचप्रमाणे बापा या जगात बापा पिता परमेश्वरा, जी महामारी आली आहे बापा, ती महामारी येशूच्या नावाने नष्ट कर बापा. आणि तूच एक परमेश्वर आहे बापा, जे महामारी तू नष्ट करू शकतो बापा, आणि तू केली आहे म्हणून तुला धन्यवाद देते बापा. पिता परमेश्वरा, जी महागाई वाढत आहे बापा, ते महागाई पिता परमेश्वरा तू आपल्या कंट्रोलमध्ये कर बापा. पिता परमेश्वरा, तुला सर्व परिस्थिती ठाऊक आहे बापा, आणि सर्व परिस्थितीवर विजय देणारा परमेश्वर तू आहे बापा. जे आजारी असतील बापा, त्यांना तू बरं कर बापा, कारण येशूला बसलेल्या फटक्यांनी बापा आरोग्य मिळते बापा. आणि तेच आरोग्य तू ते जे आजारी आहेत त्यांना दिलं म्हणून तुला धन्यवाद देते. ज्यांची काही गरज आहे बापा, कारण अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. आणि माझा देव आपल्या संपत्ती सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाने पुरविली आहे. त्या वचनाप्रमाणे बापा तू सर्वांच्या गरजा पुरव. सर्वांना तू भजन संहिता 91 प्रमाणे सुरक्षित ठेव बापा. तू अनुवाद 28:1-14 सर्व आशीर्वाद तू सर्वांना दे बापा. त्याचप्रमाणे प्रार्थना करते बापा, सर्व डिपार्टमेंटवर तुझा आशीर्वाद असू दे बापा. सर्व पिता परमेश्वरा, परिस्थिती तू आपल्या हातात घे बापा. पिता देवा, तू दया कर, आणि सर्व पिता परमेश्वरा, जे काही गरजा आहेत, जे काही अडचणी आहेत बापा, त्या अडचणी तू पिता परमेश्वर येशूच्या नावाने सॉल्व कर बापा. त्याचप्रमाणे बापा सर्व चर्चेस चालू होऊ दिले म्हणून तुला धन्यवाद देते बापा. पिता परमेश्वरा, चर्च सुरू असताना कोणाकडूनच बापा कोणत्याच प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. पिता परमेश्वरा, कोणतीच बाधा होणार नाही, कारण तुझ्या वचनात लिहिलं आहे बापा की असंख्य दिव्यदूत तुमच्या सभोवताल राहतील. आणि बापा तुझं पवित्र रक्त आमच्या सर्वांच्या शरीरावर तू सदोदित असू दे बापा. त्याचप्रमाणे पुन्हा प्रार्थना करते बापा, आमच्या सर्व प्रिय लोक जे बाहेरगावी आहेत बापा, जे विदेशात आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बापा, त्या सर्वांना तू सुरक्षित ठेव, आशीर्वाद दे आणि त्यांच्या गरजा पुरव. त्याचप्रमाणे प्रार्थना करते बापा, जे ऑनलाईन सर्व्हिस बघत आहेत त्या माझ्या सर्व प्रिय भाऊ आणि बहिणींना, त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर बापा. सर्वांना तू पिता परमेश्वरा वचनाद्वारे, वर्शिपद्वारे आशीर्वादित कर. सर्वांना सुखात ठेव बापा, आणि सर्वांना तुझ्या प्रीतीत, विश्वासात बांधून ठेव बापा. सर्वांना तू आपल्या दयेत ठेव. तुझा वरदहस्त सर्वांवर असू दे बापा. धन्यवाद देते बापा, तू आमची प्रार्थना ऐकली आहे, कारण तुझे कान आमच्या हाकेकडे आणि तुझे नेत्र आमच्याकडे लागले आहेत म्हणून तुला धन्यवाद देते बापा. त्याचप्रमाणे प्रार्थना करते बापा, पिता परमेश्वरा, तू सर्वावर दया कर. आमची प्रार्थना तू ऐक बापा, आणि तू ऐकली म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवादच देते बापा. सर्व मान, सन्मान, गौरव तुलाच देऊन तारणाऱ्या येशूच्या प्रिय आणि गोड नावात ही विनंती केली म्हणून तू ऐक बापा. आमीन. थँक्यू सिस्टर करुणा. सुंदर प्रार्थना तुम्ही केलेली आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळी सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे देवाचं वचन, जे आपल्याला परमेश्वराचं वचन रेव्हरंड राजेंद्र कुर्डे यांच्याकडून प्राप्त होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन परमेश्वराच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करावं. रेव्हरंड राजेंद्र कुर्डे समोर येतील आणि परमेश्वराच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करतील. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो या सुंदर वेळेबद्दल. देवाने ही आम्हा प्रत्येकांना ही वेळ दिली की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचं वचन वाचण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला ही संधी दिलेली आहे प्रियांनो. आणि खरोखर त्या परमेश्वराचा धन्यवाद असो आजच्या वचनाबद्दल, की जे वचन त्या परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण वचन सांगणारा जरी मी असलो तरी माझ्यामध्ये देवाने जे सामर्थ्य दिलेले आहे, देव आपल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आज आम्हा प्रत्येकांसोबत बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर या तर आपण प्रत्येकजण देवाच्या वचनाकडे आपलं मनन करूया, लक्ष लावूया, प्रार्थना करूया. जिवंत प्रभू परमेश्वरा, तुझा धन्यवाद करतो या सुंदर वेळेबद्दल. तुझ्या दयाने, तुझ्या कृपेने ही जी वेळ मला तुम्ही दिली पित्या, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. प्रभू परमेश्वरा, मी आणि आम्ही प्रत्येकजण जितके जण हे ऐकत आहे त्या त्यांची प्रत्येकांची कानं उघड, आत्मिक आणि शारीरिक. आणि जे वचन परमेश्वरा तू आज आम्हा प्रत्येकांसाठी देणार आहे, त्या वचनाच्या द्वारे आम्ही उत्तम फळ द्यावं यासाठी परमेश्वरा त्याचं मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकांना कर.
आणि मी बोलत असताना विशेष प्रकारे परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू मला दे, कारण हे वचन बोलत असताना परमेश्वरा पुष्कळ जण जितके जण ऐकत आहे त्यांच्यासाठी ते आशीर्वादाचं आणि आशीर्वादाचंच कारण बनावं असं तू कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा तुम्हा प्रत्येकांचं स्वागत ख्रिस्ताच्या नावाने. येशू ख्रिस्ताचं वचन, परमेश्वराचं पवित्र वचन ऐकण्यासाठी करतो आहे. या प्रियांनो, आपण यावेळेस करंथीकरास पहिले पत्र याचा 10व्या अध्याय आणि 12 आणि 13व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण बघूया. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय आणि 12 ते 13 वचन. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन करंथीकराच्या पुस्तकामध्ये प्रेषित पौल करंथीकराच्या लोकांना लिहित आहे. ती इथे काहीतरी विशेष गोष्टीमुळे, विशेष कारणासाठी किंवा विशेष काही त्याला सांगायचं आहे त्या पत्रामध्ये, आणि त्या पत्रामध्ये सांगत असताना तो त्या लोकांना संबोधित करत आहे. आणि विशेष प्रकारे जर आपण हे वचन वाचलं तर या वचनाप्रकारे असं वाटतं आहे की म्हणून आपण उभे आहो ज्याला असे वाटते. म्हणजे इथे 2 प्रकारच्या 4 प्रकारच्या लोकांबद्दल आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल आपण इथे बघू शकतो. कारण इथे असं लिहिलेलं आहे की जे उभे आहे, आपण उभे आहो असे ज्याला, म्हणजे प्रत्येकासाठी हे वचन आहे. आणि हे वचन आम्हाला असं सांगतं की आपण उभे आहो. याचा अर्थ की आपण स्थिर आहो. याचा अर्थ आपण असा आहो की आपण ज्या ठिकाणी आहो त्या ठिकाणी आपण पुष्कळशी आपली प्रगती करून घेत आहो. देवाच्या वचनामध्ये आपलं लक्ष आहे आणि आपण आपली जे जीवन गाडी जी चालत आहे ती व्यवस्थित आहे. सगळ्या प्रकारे आपल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहे आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण पाळत आहोत देवाच्या वचनाच्या द्वारे, आणि देवाच्या वचनामध्ये आपण स्थिर आहोत. ही गोष्ट परमेश्वराचे जे वचन सांगत आहे, या वचनामध्ये प्रेषित पौल करंथीकराच्या लोकांना म्हणत आहे की जर आपल्याला असं वाटत आहे की आपण स्थिर आहोत तरी आपल्याला सांभाळण्याची गरज आहे, कारण परिस्थिती वाईट आहे. कधी कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारे संकट येईल, कधी कोणत्या वेळेस परिस्थिती खराब होईल, कधी कोणत्या वेळेस कोणत्या गोष्टी घडेल याची जाणीव आम्हा प्रत्येकांना नसते प्रियांनो, आणि नाही आहे. आणि ती आपल्याला पूर्व तयारी करायची आहे. याच्यासाठी पूर्ण तयारी करायची आहे की परिस्थिती कशीही असली तरी आम्हाला देवाच्या वचनातून काही गोष्टी शिकायच्या आहे. आणि शिकत असताना हे जाणून घ्यायचं आहे की देव आम्हाला काय सांगू इच्छितो, कारण देवाचं प्रत्येक वचन हे सामर्थ्याने भरलेलं, आत्म्याच्या सामर्थ्याने मार्गदर्शक असं वचन आहे प्रियांनो, की ज्या वचनाच्या द्वारे देव तुम्हासोबत आणि माझ्यासोबत, आम्हा प्रत्येकांसोबत बोलत असतो. आणि बोलतच नाही पण तो मार्गदर्शन सुद्धा करत असतो की जेणेकरून आम्ही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही आपल्या देवाच्या वचनाच्या द्वारे ठामपणे उभं राहावं, आणि उभंच राहावं नाही तर पण त्यामध्ये टिकून सुद्धा राहावं. आणि इथे प्रेषित पौल म्हणत आहे की ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याला सुद्धा सांभाळण्याची गरज आहे. म्हणजे परिस्थिती कशीही येऊ शकते, आणि परिस्थिती कशीही आल्यानंतर आम्हाला त्यामध्ये उभं राहण्यासाठी सामर्थ्याची गरज असते. आणि सामर्थ्य आम्हाला देवाकडून मिळतं. समोर काय लिहिलेलं आहे बघूया. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परमेश्वराबरोबर तिच्यातून निभवण्यास उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे प्रियांनो की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्हाला असं वाटतं की आम्ही स्थिर आहोत तर आम्हाला सांभाळायचं आहे की आम्ही पडू नये. आणि दुसरी गोष्ट इथे अशी लिहिलेली आहे की आमच्या जीवनामध्ये कितीही संकट आले तरी परमेश्वर म्हणतो की तुम्हावर इतके संकट अजूनपर्यंत आलेले नाही आहे की तुम्ही सहन करू शकत नाही. कधी कधी लहान लहान गोष्टीमुळे आम्ही नर्वस होऊन जातो, दुखावला जातो, आणि अशी परिस्थिती येते प्रियांनो की आम्ही एकदम हारून जातो असं वाटतं. पण देव काय म्हणतो, देव म्हणतो की अजून तुमच्यावर अशी परिस्थिती सुद्धा आलेली नाही आहे. काही गोष्टीमुळे प्रत्येक व्यक्ती आपण देवावर विश्वास त्यापेक्षा आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो, स्वतःच्या प्रयत्नांनी सगळ्या गोष्टी करायला लागतो, तेव्हा आम्हाला त्रास होतो आणि आम्हाला ते सहन सुद्धा करावं लागतं.
इथे सरळ लिहिलेलं आहे प्रियांनो, की तुम्हावर अजून अशी परीक्षा आलेली नाही आहे, असे दुःख तुम्हावर आलेले नाही आहे, असे संकट तुम्हावर आलेले नाही आहे. आपण बायबल जर वाचलं तर बायबलमध्ये असे पुष्कळसे उदाहरण दिलेले आहे की त्यांच्या जीवनामध्ये, अभिषिक्त लोकांच्या जीवनामध्ये पुष्कळ मोठे मोठे संकट आलेले आहे. आपण उदाहरण जर बघितलं की जेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं की मोशे, इस्रायल लोकांची प्रार्थना माझ्याकडे आलेली आहे ना, आता तू यांना घेऊन निघ. आणि मोशे निघाला. 40 दिवस आणि 40 रात्रपर्यंत तो त्या जंगलात फिरत राहिला, कारण परमेश्वराने त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे तो करत होता. फिरत राहिला आणि आता त्याच्यासमोर इतकं मोठं संकट, इतका मोठा प्रॉब्लेम त्याच्या जीवनामध्ये आलेला होता. लोकांना घेऊन आला. हजारो लोक, लाखो लोक त्याच्या पाठीशी आहे. सगळ्यांचं लक्ष मोशेकडे आहे, कारण मोशेला परमेश्वराने मोशेला आपला देवाचा इस्रायलचा लीडर म्हणून निवडलं होतं आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे. सर्व लोक त्याच्यावर भिस्त होऊन होते की मोशे आता काय करतो. आणि पाठीमागे बघितलं तर मिस्र लोकांचं सैन्य आणि समोर म्हटलं तर अथांग असा लाल समुद्र. किती मोठं संकट होतं. एक मराठीमध्ये म्हण आहे ना, इकडे आर तिकडे विहीर है ना, आसमान से गिरा और खजूर पे लटका, म्हणजे न वरच्या आहे ना खाली आहे. बरोबर आहे ना, आपण असं नेहमी मन वगैरे पाहत राहतो. आता परिस्थिती कशी आहे? मोशे लोकांना घेऊन, लाखो लोकांना घेऊन निघाला परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे, परमेश्वरावर विश्वास ठेवून, आणि परमेश्वराने त्याचा मार्ग मोकळा केला. पण तरी सुद्धा परिस्थिती अशी होती की समोर खूप मोठा सागर, समुद्र आणि पाठीमागे मिस्र लोकांचे सैन्य. आता काय करणार? असं इतकं मोठं संकट तर मला नाही वाटत की आपल्या जीवनामध्ये कधी आलं असेल. एवढं मोठं दुःख आपल्या जीवनामध्ये नसा आले. पण तरी सुद्धा मोशे खंबीर होता. आमेन. कारण त्याचा विश्वास देवावर होता. आज आमचा विश्वास कोणावर आहे? कशीही परिस्थिती असो, आम्ही कोणाकडे पाहतो? कसेही दुःख असतो, आम्ही कोणाकडे पाहतो? हे फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे देव म्हणत आहे, देवाच्या वचनामध्ये प्रेषित पौल म्हणत आहे की तुम्हावर अशी गुदरलेली नाही आहे, अशी परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती तुमच्यावर आलेली नाही आहे की तुम्ही सहन करू शकत नाही. काही परिस्थिती तुमच्यावर वाईट आलेली नाही आहे. आणि इतकी परिस्थिती वाईट आल्यानंतर सुद्धा आज आपण पाहतो जगामध्ये, जगाची परिस्थिती अशी बघितली की जगाकडे बापरे सगळेजण घाबरून गेलेले आहे, है ना. आमचं काय होईल? पण देव म्हणतो, मी तुम्हाला निवडलेला आहे. तुम्ही माझे लेकरं आहात. तुमची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. देवाचे वचन सांगतं, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती कशीही हो, कितीही वाईट हो, पण आमचा देव विश्वसनीय देव आहे. त्याच्यातून तो बाहेर काढणारा प्रभू आहे. फक्त आम्हाला हिम्मत धरावं लागते आणि हिम्मत धरून वाट पाहावं लागते. कारण देवाचे वचन सांगतं, तू वाट पहा म्हणजे मी तुम्हाला उत्तर देऊ. जर मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि हाक मारल्यानंतर वाट पाहावं लागते की देव उत्तर देतो. आणि वेळोवेळी, वेळेच्या अगोदर देव आपल्याला अन्न पुरवणारा प्रभू आहे. कारण देव म्हणतो, मी तुम्हाला झोपेतही अन्न पुरवतो. जर जो देव झोपेत अन्न पुरवणारा आहे, तो आमची परिस्थिती बदलून आम्हाला चांगल्या परिस्थितीमध्ये आणणारा देव नाही आहे का? नक्कीच आहे. कारण त्याच्या ज्यांनी अनुभव घेतला तितक्यांना त्यांनी ज्यातक्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी त्याला खरोखरच यश देणारा प्रभूच म्हणून घोषित केलेला आहे आणि कबूल केलेला आहे. इथे वचनामध्ये सांगितलेलं आहे, तो तुमची शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. तुमची परीक्षा शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल. परिस्थिती वाईट येईल, परिस्थिती कशीही येईल, पण आम्हाला स्थिर राहायचं आहे, उभं राहायचं आहे, ठामपणे उभं राहायचं आहे. कधी कधी काही गोष्टीच्या वेळेस आम्हाला म्हणजे आम्ही पेचामध्ये पडतो की काय करायला पाहिजे, आता अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे. आणि मी म्हणजे पुष्कळशा वेळेस अनुभव आपल्याला येतात की आपण त्या व्यक्तीला नाराज कसं करायचं. समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं तर तो आपल्यावर नाराज होईल.
आपले कामं होणार नाही. वेगवेगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये, वेगवेगळे विचार आपल्या जीवनामध्ये येत असतात प्रियांनो. वेगवेगळे विचार आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि देवाचं वचन इथे सांगतं की तुमची सहनशीलतेच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचाही मार्ग प्रभूच काढेल. परिस्थिती कशी असो, फक्त आपण आपलं लक्ष कोणाकडे लावतो, आपण कोणाकडे बघतो आणि आपण ज्या देवाकडे बघतो, ज्या देवाच्या पुत्राकडे बघतो, खरोखर त्या देवावर आपण विश्वास ठेवतो का आणि वाट पाहतो का की तो आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. आम्हाला कधी कधी पुष्कळशा वेळेस वाट पाहावी लागते. होऊ शकतं की तुम्ही लोकांनी वाट पाहिली असेल, होऊ शकतं की लोक वाट पाहत असेल आणि वाट पाहत असताना सुद्धा मिळत नसेल, तर त्याच्यामध्ये पण देवाची योजना वेगळी असते. ती नर्वसपणासाठी नसते, तो उपाय काढण्यासाठी, म्हणजे तो त्याच्यातून उपाय काढल. पण कधी कधी आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे राहते, कधी कधी ती देवाची इच्छा नसते की त्या गोष्टी तुम्हाला द्याव्या, आम्हाला द्याव्या, आणि त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागतो. त्याच्यासाठी सुद्धा वेळ लागतो. देवाच्या वचन एका ठिकाणी लिहिले आहे, मागा म्हणजे मेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हो, उघडेल. एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून तुम्ही माझ्या नावाने जे काही प्रभू येशू ख्रिस्ताला मागेल मी ते तुमच्यासाठी करील. हो, प्रभू करेल. पण कधी कधी मानवी या नात्याने, मानवी शरीर या नात्याने, मानवी विचार या नात्याने कधी कधी आम्हाला डिसिजनच घेता नाही येत की आमच्यासाठी चांगलं काय आणि वांगलं काय. आणि त्यामध्ये आम्ही पुष्कळदा अशा गोष्टी मागतो की ज्या गोष्टी देव आम्हाला देऊ इच्छित नाही. कारण देवाला माहीत राहते त्याच्यापेक्षा चांगली वस्तू, त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी यांच्यासाठी काय आहे, ते उत्तमातलं उत्तम देणारा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुष्कळदा प्रार्थना करतो आम्ही एखाद्या गोष्टीसाठी, काही दिवसानंतर ते प्रार्थनेचे उत्तर मिळायला वेळ लागतं. मग काही दिवसानंतर आपणच, काही लोकांचा अनुभव असेल त्या बाबतीत, आपणच म्हणतो चांगलं झालं देवाने ती वस्तू दिली नाही, मला त्याच्यापेक्षा चांगली उत्तम गोष्ट मिळाली. हालेलुया. तुम्हाला माहीत आहे, कधी कधी आम्हाला नाही म्हणायला शिकावं लागतं. कधी कधी आम्हाला असे डिसिजन घ्यावे लागतात की ज्याच्याद्वारे आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली नाही पाहिजे म्हणून. बायबलमध्ये प्रियांनो पुष्कळसे उदाहरण असे दिलेले आहे. तुम्हाला माहीत असेल की तुम्ही एस्तर राणीचे पुस्तक वाचलं असेल ना. एस्तर राणीच्या पुस्तकामध्ये एक जो शख्स आहे तो फारच महत्त्वाचा शख्स आहे, आणि त्या व्यक्तीच्या द्वारे पूर्ण एस्तेरचं पुस्तक जर आपण वाचलं तर पूर्ण यहुदी लोकांचा बचाव झालेला आहे. आणि ती म्हणजे एस्तेर. पण एस्तेरच्या अगोदर एक कॅरेक्टर होतं आणि ती होती राणी वस्ती. आम्ही एस्तेरचं पुस्तक वाचत असताना कधी पुष्कळदा आम्ही त्या राणी वस्तीकडे आपलं लक्ष लावत नाही. आणि राणी वस्तीकडे जर लक्ष लावलं आपलं प्रियांनो, तर तुम्हाला कळून येईल की तिने एक गोष्ट केली होती की ज्या गोष्टीमुळे एस्तेरला तिचं राणी पद मिळालं. तिने वाईट अशी गोष्ट कोणतीच केली नव्हती प्रियांनो. तिने राजाची आज्ञा मोडली होती. तिने राजाची आज्ञा का मोडली होती तुम्हाला ठाऊक आहे की अहश्वेरोश जो राजा होता त्या काळातला, अहश्वेरोश जो राजा होता त्या राज्याचं कोरेशपासून तर हिंदुस्थानापर्यंत राज्य होतं. आणि खूप श्रीमंत आणि खूप मोठा राजा होऊन गेला तो, आणि त्याच्याकडे पुष्कळ राज्य, खूप मोठं राज्य होतं. आणि त्यांनी एकेकाळी त्यावेळेस काही आजूबाजूच्या देशातील लोकांना, राजांना, सेनापतींना, अधिपतींना, लोकांना त्यांनी खूप दिवसपर्यंत तिथे एक पार्टी दिली होती. खूप दिवसपर्यंत त्या पार्ट्या चालल्या. तिथे त्यांनी खाणं पिणं वगैरे सर्व 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 केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी पूर्ण आपली शान शौकत जी होती, ती शान शौकत अहश्वेरोश राजा जो होता
त्या राजाने तिथल्या लोकांना, वेगवेगळ्या देशातील जो लोकांना होता, अहश्वेरोश जो राजा होता, त्यांनी ते सर्व दाखवलं. त्यांच्या जीवनामध्ये त्या राजाने किती मोठी कारकीर्द केली होती ती पूर्ण त्यांनी तिथल्या लोकांना पार्टी देऊन बोलवून सर्वांना केली होती. आणि देवाचं वचन सांगतं की त्या काळामध्ये त्या राजाची पत्नी, जिचं नाव वस्ती होतं, ती इतकी सुंदर होती म्हणतात की बायबल सांगतं की ती फारच सुंदर होती. आणि सुंदर असल्यामुळे या राजाला एक वेळ अशी आली की त्या राजाला असं वाटलं की ती माझी पत्नी, जी माझी राणी आहे, त्या राणीला मी लोकांच्या समोर बोलवील आणि लोकांना दाखवेल की माझी जी राणी आहे ती राणी किती सुंदर आहे. आणि त्यासाठी पार्टी चालत असताना त्यावेळेस द्राक्षरसाने मस्त असा तो राजा, त्याच्या पार्टीत आलेले जे राजे महाराजे सेनाधीश लोक जे होते ते पूर्ण तिथे होते. आणि तिथे असताना त्या राजाने काही लोकांना पाठवलं आणि सांगितलं की जी वस्ती राणी आहे त्या वस्ती राणीला बोलवा आणि ती येऊन या सर्वांच्या समोर प्रदर्शन करेल, या सर्वांच्या समोर ती उभी राहील आणि या सर्व जण तिला पाहिल. आता तुम्ही अंदाजा लावू शकता प्रियांनो, एक पार्टी चालत आहे, तिथे सगळेजण द्राक्षरसाने मस्त आहे, वेगवेगळ्या देशाचे लोक, वेगवेगळ्या राज्याचे लोक तिथे आलेले आहे. आणि अशा वेळेस राजा पण तिथे दारूनी मस्त आहे, द्राक्षरसाने मस्त आहे. आपण वचनच वाचूया, एस्तेरच्या पुस्तकाचा 1 अध्याय 7वं वचन. ज्या मेजवानीत राजास पिण्यास योग्य असा द्राक्षरस तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्ण पात्रात घालून राजाच्या औदार्यानुसार लोकास विपुल पिण्यास देण्यात आला. म्हणजे हे सर्वजण तिथे द्राक्षरस पित होते प्रियांनो. हे पिणे नियमानुसार असे, कोणी कोणास आग्रह करीत नसे. राजाने आपल्या मंदिराच्या सर्व कारभारास आज्ञा केली होती की त्यांनी पाहुण्यांची तब्येत सांभाळावी. वस्ती राणीनेही राजा अहश्वेरोश याच्या राजमंदिरात स्त्रियाच मेजवानी दिली. 7व्या दिवशी द्राक्षरसाने राजाने मस्त उल्हास युक्त झाले असता त्याने महुमान बिखता, हरबोता बिखता, अवगथा वेगवेगळे नावाने इथे दिलेली आहे. वस्ती राणी वैभव सौंदर्य देशोदेशीच्या लोकास सरदारास दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्या पुढे घेऊन यावे, कारण ती फार देखणीय होती. राजाने फरमान काढला की हे सर्वजण होते, या सर्वजणांसमोर राजाने त्या राणीला बोलवलं होतं. आपण सिच्युएशन समजू शकतो प्रियांनो. पण त्या राजाच्या या हुकुमाला त्या वस्ती राणीनी नकार दिला. त्या वस्ती राणीनी नकार दिला. का नकार दिला? कारण तिला हजारो लोकांच्या समोर आपल्या सुंदरता दाखवायची नव्हती. होऊ शकते की ती सुंदर असल्यामुळे हे इतके लोक तिथे मेजवानी करत असताना ती तिथे आली असती आणि तिचे सुंदरता पाहून पुष्कळ जणांचे मन वाईट गोष्टीकडे गेले असते, मन बदलले असते, विचारसरणी बदलली असते, वाईट विचार आले असते, काही होऊ शकतं. आणि म्हणून या वस्ती राणीने आपल्याला स्वतःला लोकांसमोर येण्यासाठी मनाई केली. कधी कधी मना करणं, नाही म्हणणं सुद्धा काही चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला शिकावं लागतं. आज आपण पाहतो प्रियांनो, आजची परिस्थिती फारच वाईट आहे. आम्ही जिथे ड्युटी करतो ना, मी जिथे ड्युटी करतो IT पार्कला, त्या तिथल्या चहाच्या टपरीवर, पानठेल्याच्या टपरीवर तरुण मुली
20-22च्या मुली, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर इतक्या सुंदर मुली, दिसायला सुंदर, अप टू डेट राहणाऱ्या येतात. त्या पानठेलेवाल्याला सिगरेट मागतात, सिगरेट पितात. पब उघडलेले आहे ना नागपूरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. आज फॅशन म्हणून आज लोक वाईट मार्गाने लागलेले आहे. आज फॅशन वाटते प्रियांनो. आज ही फॅशन नाही आहे, ही आमच्या कुटुंबाला, आमच्या समाजाला डब्बा लावण्यासारखी गोष्ट आहे. त्या वस्तीराणीनी राजाला नाही म्हटलं, आणि राजाने हुकूम काढलेला जर समजा वस्तीराणी नाही म्हणत आहे, तर ही किती मोठी गोष्ट होऊ शकते हे तुम्ही सुद्धा समजू शकता. पतीने राणीने नाही का म्हटलं? कारण तिला प्रदर्शकांना आवडत नव्हतं लोकांच्या समोर. ती राजाची पत्नी होती, ती राणी होती, ती राणी होती. राजाने म्हटलं असतं स्वतः तर ती बरोबर कदाचित आलीच असते ती, कदाचित नाही आलीच असती. पण लोकांच्या समोर प्रदर्शकांना तिला आवडलं नाही. आज लोक प्रदर्शन करतात आहे ना, पुष्कळ असेल. आज मुलं मुली, तरुण मुलं मुली वेगवेगळे आज जे आपल्या संस्कृतीमध्ये नाही अशा गोष्टी करतात. मुलं मुली पाहतो आपण है ना. आजकाल इतकं ओपन होऊन गेलेलं आहे की आपल्याला कोण कोणाचं कोण आहे काही कळत नाही. या राणी वस्तीने काय केलं? नाही म्हटलं, सरळ नाही म्हटलं. कधी कधी प्रियांनो आम्हाला वाईट गोष्टीसाठी नाही म्हणणं फारच शिकावं लागतं. दुसऱ्याच्या मानासाठी, दुसऱ्याच्या सन्मानासाठी, दुसऱ्याला वाईट वाटेल यासाठी, दुसऱ्याचं मन ठेवण्यासाठी कधी कधी आम्हाला अशा गोष्टी करायला नको की ज्या आमच्या मनाविरुद्ध आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुष्कळशा गोष्टीचं हिचा एक स्वाभिमान होता. हिने नाही म्हणायला शिकायला, हिने हा विचार नाही केला. राजाने हुकूम काढला की जर तिने याच्या वेळेस आली नाही तर तिच्या राजपदावरून राणीच्या पदावरून मी तिला काढून टाकेल. तिने त्याची सुद्धा पर्वा केली नाही. तिने त्याची सुद्धा पर्वा केलेली नाही आहे. तिने आपल्या स्वाभिमानाची पर्वा केली. तिला जे योग्य वाटले त्याची पर्वा केली. आम्हाला दुसऱ्यांची पर्वा करायची नाही आहे. जर चांगल्या गोष्टीसाठी आहे तर नक्कीच पर्वा करायची आहे, पण जिथे वाईट होत आहे तिथे ठामपणे उभं राहून नाही म्हणायला सुद्धा आम्हाला शिकायचं आहे. वाईट गोष्टी या नेहमी वाईट असतात, त्याच्यावर तुम्ही कितीही पांघरून टाकलं तरी वाईट ते वाईटच असतं. बायबलमध्ये पुष्कळचे उदाहरण आहे प्रियांनो. तुम्हाला माहीत असेल, दानियल, शद्रक, मेशक आणि अबेदनोगो आणि दानियल हे 4 जण देवाचे अभिषिक्त होते. देवाने यांना निवडलेलं होतं. आणि निवडलं असताना ज्यावेळेस इस्रायलने नबुकेसर राजाने इस्रायलमधून या लोकांना पकडून आणलं होतं, कारण त्यांनी जिंकलं होतं. आणि त्याला पकडून आणल्यानंतर काय झालं? यांनी आपल्या सेवेमध्ये त्यांना ठेवलं. आणि नबुकेसर राजाने हे फरमान काढलं की यहूदामधून जे लोकांना आपण पकडून आणलेलं आहे त्या लोकांना योग्य चांगले निवडा त्याच्यातून. आणि निवडल्यानंतर या 4 जणांचं नाव आपण पाहतो, शद्रक, मेशक, अबेदनोगो आणि दानियल. यांना निवडलं. निवडल्यानंतर त्यांना समोर आणलं. आणि समोर आणल्यानंतर राजाने फरमान काढलं की जे पंचपक्वान्न आपण खात असतो, जे पंचपक्वान्न चांगल्यापैकी चांगलं पंचपक्वान्न जे आपणला राज्यामध्ये लोकांना चांगल्या अधिकारी लोकांना देतात ते त्यांना द्या. पण दानिएलने काय म्हटलं? दानिएलने म्हटलं मला ते नको, मी शाकभाजीच खाणार. त्यांनी नकारलं. पण तिथला जो सेनापती होता तो काय म्हणे, राजांची फरमान आहे आणि राजाने आम्हाला हे फरमान काढून आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हे खा, नाही तर आम्हाला तर राजा रागवल. नाही, तुम्ही काही काळजी नका करू म्हणे. तुम्ही 7 दिवसपर्यंत हा अनुभव घेऊन पहा. त्या लोकांना तुम्ही ते अन्न द्या ना, आम्हाला साधं शाकभाजी वगैरे द्या. आणि तुम्ही 7 दिवसानंतर आम्हाला पाहाल. 7 दिवसानंतर आम्हाला राज्यासमोर उभं कराल. 7 दिवसपर्यंत त्यांनी नाही म्हणणं शिकलेले होते प्रियांनो. त्यांनी आपल्या देवाला आद्यस्थान दिलं, आपल्या मनाला आद्यस्थान दिलं, आपल्या विचारांना आद्यस्थान दिलं.
आणि आपण पाहतो प्रियांनो की कधी कधी नाही म्हणणं हे फारच अवघड जातं. पण जर वाईट आहे तर वाईटाला नाही म्हणणं आम्हाला शिकायला पाहिजे. लोकांच्या स्वार्थासाठी, लोकांच्या मनाच्या समाधानासाठी कधी आम्हाला या गोष्टी करायला नको. कारण देव आम्हाला काय सांगतो, देवाची इच्छा आमच्यासाठी काय, देवाची योजना आमच्यासाठी काय, हे जाणणं फारच जरुरीचं आहे प्रियांनो. तुम्हाला माहीत आहे प्रियांनो, जेव्हा मोशे होता, मोशे त्या राजघराण्यामध्ये त्याचा लहानाचा तो मोठा झाला. कारण राजकन्या जी होती त्या राजकन्यांनी त्याला सांभाळलं होतं आणि सगळ्या विद्यांनी विपुल असा तो मोशे होता त्यावेळेस. पण त्याच्यापासून एक चूक झाली. चूक म्हणजे त्यांनी जे केलं होतं त्याच्यापासून त्याला भीती वाटली आणि भीती वाटल्यामुळे तो तिथून निघाला. पण जेव्हा देवानी त्याला निवडलं आणि देवानी त्याला सांगितलं तर देवाची आज्ञा पाळून तो पुन्हा मिसरमध्ये आला, मिसर देशामध्ये आला. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला परत वापस आणणारा प्रभू आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही चुका केलेल्या असेल, पुष्कळदा आम्ही ज्या चुका करतो किंवा केलेल्या असेल त्या चुका आम्हाला सांगतात की आम्ही परिपूर्ण नाही, आम्ही देवाकडे जाऊ शकत नाही, कारण आम्ही हे पाप केलेलं आहे. पण ते पाप परमेश्वर मोजत नाही, कारण तुम्हाला त्यांनी तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला धुतलेलं आहे, आम्हाला धुतलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल उधळ्या पुत्राचा दृष्टांत. उधळ्या पुत्राचे एक असा दृष्टांत आहे प्रियांनो की ज्याच्यामध्ये 2 भाऊ होते आणि धाकटा भाऊ जो होता तो म्हणत होता की मला माझा हिस्सा द्या, आणि तो हिस्सा घेऊन गेला. आणि गेल्यानंतर त्याची परिस्थिती कशी झाली, काय झाली, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना जे बायबल असते त्यांना माहीत आहे की त्यांनी वेळ अशी आली की ज्या शेंगा त्याला खायला नव्हत्या पाहिजे, त्या शेंगा म्हणजे त्या डुकरांना ज्या शेंगा देतात त्या शेंगासुद्धा त्यांनी खाल्ल्या. पण तो परत आला, वडिलांचं घर सोडून, पित्याचं घर सोडून तो गेला. आणि गेल्यानंतर तो परत आला. आणि परत आल्यानंतर पाहतो प्रियांनो की त्याचे वडील त्या वाटेवर वाट पाहत होते. तो जगिक पिता. तर तुम्ही हा विचार करा, ज्या पित्याने तुम्हाला अब्बान बापा हाक मारण्याची संधी दिली, तो पिता आजही तुमची वाट पाहत आहे, तो वाट पाहत राहणारा आहे. म्हणून जर तुम्ही असं समजून जे आपल्या जीवनामध्ये परिस्थितीनुसार अशा काही गोष्टी झाल्या जरी असेल, त्या देवाला क्षमा मागून पुन्हा परत या, कारण परत बोलवणारा प्रभू तो आमचा प्रभू जिवंत देव आहेस. तो जिवंत देव आहे आणि आम्हाला तो बोलवतो, आम्हाला तो उंच करू इच्छितो, आमचे प्रॉब्लेम सॉल्व करू इच्छितो. आमच्या जीवनामधल्या जितके घडामोडी असेल, जितके प्रसंग असेल, त्या प्रत्येकाला मार्गदर्शन करणारा तो प्रभू आहे. तो प्रभू आहे प्रियांनो. आम्ही कोणाकडे पाहतो, आमचं लक्ष कोणाकडे आहे? त्या वस्ती राणीने हा विचार केला की मला राज्यपदातून, राणीच्या पदातून काढूनही टाकलं तरी सुद्धा मी आपलं प्रदर्शन करणार नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीही हो, पण मी वाईट गोष्टी करणार नाही, वाईट मार्गाने जाणार नाही. जर आम्ही हा निर्णय घेतला प्रियांनो, देव आम्हाला मदत करेल आणि त्याच्यातून आम्हाला तो बाहेर काढाल. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला बाहेर काढेल, कारण त्यांनी आम्हाला तसं अभिवचन दिलेलं आहे. बाहेर काढणारा प्रभू आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो प्रियांनो, एक वेळ अशी आली होती की दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं. सिंहाच्या गुहेत टाकण्याचं कारण काय होतं? कारण त्याला तिथे एक चांगल्या परिस्थितीमध्ये, चांगल्या ठिकाणी निवडलं होतं दानिएलला. आणि दानिएलला तिथे निवडल्यामुळे लोक त्याच्यावर जळत होते आणि प्रयत्न करत होते की कशा प्रकारे दानिएलाला आपण तुच्छ लेखून दानिएलावर आपल्याला कट करून त्याला कशा प्रकारे मारू हे विचार करत होते. पण दानिएलाने त्याची पर्वा केली नाही, कारण देव दानिएला सोबत होता आणि तो
विश्वासात, देवाच्या सहभागितेमध्ये, प्रार्थनेमध्ये तो नेहमी चालत आणि चालत होता. प्रियानो, तुम्ही आणि मी, आम्ही देवाचे निवडलेले लेकरं या नात्याने आम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल आणि प्रत्येक वेळेस आम्हाला विचार करायला पाहिजे की आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला कितवं स्थान देतो. काय खरोखरच आम्ही अशा परिस्थितीमध्ये गेलेलो आहे की आमची परिस्थिती आम्हाला सहन होत नाही? पुष्कळशा जणांना असं वाटतं की मी आत्महत्या करील तर माझं सगळं काही व्यवस्थित होईल, मी या कटकटीपासून, या प्रॉब्लेमपासून सुटून जाईल. प्रॉब्लेम आत्महत्या केल्याने सुटतात असं नाही, आत्महत्या केल्याने अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात. कारण हे जे जीवन आहे, हे जीवन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हे जीवन तुमच्या इच्छेने, तुमच्या आपल्या इच्छेने आमचा जन्म झालेला नाही आहे. आमच्या इच्छेने, माझ्या इच्छेने माझे नातेवाईक आम्हाला मिळालेले नाही आहे. या जगामध्ये फक्त जर माझ्या कोणी असं जर म्हणू शकतो मी, तर ते माझे मित्र राहू शकतात की जे मी जोडलेले आहे. पण बाकीचे जे आहे नातेवाईक, कोणतेही नातेवाईक असेल, दूरचे असेल, जवळचे असेल, कोणतेही असेल, काका मामा, आजोबा पंजोबा, जे काही असेल, हे माझ्या इच्छेने झालेले नाही. देवानी मला माझ्या आईवडिलांच्या द्वारे या जगात पाठवली. ही देवाची योजना होती, देवाची इच्छा होती. आणि देवानी तुम्हा प्रत्येकांना देवानी काहीतरी उद्देशाने पाठवलेला आहे. आणि तो उद्देश काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गरीब असो, श्रीमंत असो, कारण परमेश्वर म्हणतो गरीब आणि श्रीमंत असो, सेवक असो, गुलाम असो, राजा असो, कोणीही असो, देव म्हणतो की येशू ख्रिस्तानी सर्वांसाठी रक्त वाहिले आणि सर्वांनी पाप केलेला आहे. आणि तोच अधिकार जो सर्वांना दिलेला आहे, राजा महाराजांपासून सगळ्यांना दिले, तोच अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे प्रियानो. आणि तो अधिकार म्हणजे त्याचे लेकरं होण्याचा अधिकार फक्त ख्रिस्ताच्या द्वारे. म्हणून ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी, आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ताचे देवाचे लेकरं आहोत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ख्रिस्तामध्ये आम्ही एकामेकाचे भाऊ बहीण आहोत. बरेचदा अनुभव घेतला असेल तुम्ही, बरेचदा काही लोकांचा एक स्वभाव असतो, काही लोकांना व्यक्ती पाहून मान करतात, है ना? तुम्ही बघितलं असेल, व्यक्ती पाहतात, हा व्यक्ती, ये मेरे टक्कर काय, है ना? तसा मान करतात. प्रत्येकांना सेम मान नाही देत, कारण त्यांच्यामध्ये, मी असं म्हणतो की त्यांच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती नाही आहे, म्हणून ते भेदभाव करतात. आणि देवाचे वचन भेदभावासाठी पण खूप सुंदर लिहिलेलं आहे, है ना? आम्हाला भेदभाव करायचा नाही आहे, कारण तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेली मंडळी, कलिसिया परमेश्वराने तुम्हाला मला म्हटलेलं आहे प्रियानो. कलिसियाचा अर्थ काय होतो? देवाची निवडलेली, वेगळी केलेली मंडळी. पहिलं पेत्रस आणि याचा 2 अध्याय आणि 11वं वचन, आपण शेवटचं वचन वाचूया. इथे काय लिहिलेलं आहे बघा. प्रियजन, जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात. काय लिहिलेलं आहे इथे? प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात, त्या तुम्हास मी विनंती करतो की, काय लिहिलेलं आहे? जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. तुमची आणि माझी लढाई कोणासोबत आहे प्रियांनो? जगिक गोष्टीसोबत नाही आहे. तुमची आणि माझी लढाई शरीरासोबत आणि शरीरामध्ये राहणाऱ्या आत्म्यासोबत आहे. कारण आमचं शरीर एक म्हणतं आणि आत्मा एक म्हणतो.
तुम्ही प्रत्येकाने अनुभव घेतला असेल प्रियांनो, आम्ही प्रत्येकाने अनुभव घेतला, का मी तर घेतला. कधी कधी जेव्हा काही गोष्टी अशा घडतात, त्या गोष्टी आम्हाला करायला नको, पण ज्या गोष्टी आम्ही करायला नको त्या जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा आम्हाला आत्मा मार्गदर्शन करतो, कारण देवाचा आत्मा देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि तो देवाचा आत्मा आम्हाला आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करतो की तुम्ही या गोष्टी करा आणि या गोष्टी नका करू. पण देवाचं वचन इथे सांगत आहे की तुम्ही आणि मी परदेशी आहो. परदेशी म्हणजे आम्ही या जगात देवानी पाठवलेले काही वर्षासाठी आलेलो आहो प्रियांनो. आणि ते यासाठी पाठवलेलं आहे की देवाने जी योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केली, ती योजना या जगामध्ये राहून आम्ही पूर्ण करावी. फिनिश. आणि आम्ही परदेश जाणार आहोत. आणि परदेश म्हणजे आम्ही या जगाच्या पाठीवर कोणत्या दुसऱ्या देशाची गोष्ट करत नाही आहे प्रियांनो. मी गोष्ट करत आहे त्या देशाची, ज्या देशामध्ये आम्ही नेहमी गीत गातो. अधिकतर जेव्हा कोणाचा मृत्यू होतं, ख्रिश्चन व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिथे अधिकतर गातो. आणि सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. एका दिवसासाठी, फक्त त्या एका घंट्यासाठी, त्याच वेळेसाठी आपण गातो. बाकीचे विसरून जातो की सियोन देश आमचा आहे. कोणता सियोन? मेल्यानंतरच तो सियोन देश आहे. आपण हे गीत गातो. बरोबर आहे ना? कदाचित बरोबर आहे. आणि इथे काय लिहिलेलं आहे की तुम्ही परदेशी आहात. तुम्ही आणि मी, आम्ही प्रत्येक जण परदेशी आहो. परदेशी आहो याचा अर्थ परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाठवलेला आहे. आणि म्हणून देव म्हणतो आहे की तुम्ही देवाहिक म्हणजे शारीरिक जे अभिलाषा आहे त्याच्यापासून तुम्ही दूर जा. याच्यासाठी, कारण त्याच्याद्वारे तुम्ही स्वतःला आणि आपल्या आत्म्याला गमावू नका, किंवा आपल्या आत्म्याला तुम्ही विटाळू नका, पापी करू नका. पुष्कळदा आम्ही पाहतो प्रियांनो की आमचे अभिषिक्त दास जे लोक राहतात, देवाचं अभिवचन, आजकाल तर देवाचं वचन खरोखरच मी तर देवाला धन्यवाद देतो की देवाने असे मार्ग मोकळे केले की देवाचं प्रत्येक अभिषिक्ताचं वचन आज आम्हापर्यंत पोहोचलेलं आहे. देवाचं वचन मत्ती शुभवर्तनामध्ये एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जिथपर्यंत देवाचं वचन सगळं पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, तिथपर्यंत शेवट होणार नाही. आणि मी विचार करत होतो की देवा, हे तुझं वचन शेवटपर्यंत कसं पोहोचल? तर काही तर असे देश आहे, काही म्हणजे असे जगामध्ये काही जंगल असे आहे की ज्या जंगलामध्ये आजही आदिवासी लोक राहतात. त्यांच्यापर्यंत देवा तुझं वचन कसं पोहोचेल? असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी देवाचं वचन पोहोचणं फारच कठीण आहे. पण ते आज जर आपण विचार केला तर आज आपल्याला कळून येतं की इंटरनेटच्या द्वारे, टी व्हीच्या द्वारे, व्हॉट्सअपच्या द्वारे, मोबाईलच्या द्वारे आम्हा प्रत्येकांना कळून येईल की देवाचं वचन पोहोचण्यासाठी आज मार्ग मोकळे झालेले आहे. तुम्ही यूट्यूब उघडा, फेसबुक उघडा आणि सांग, तिथे टाईप केल्याने सांगितलं की आम्हाला हे वचन वाचायचे, या तारखेचं, या अभिषिक्ताचं वचन वाचायचं, तुरंत वचन. कोणते गाणे ऐकायचे, तुरंत गाणे ऐकायला मिळतात. 50 वर्षा अगोदरचे जे पिक्चर नसेल त्या पिक्चरचं बघितलं ते दिसतं. 50 वर्षा अगोदर जे अभिषिक्त दास होऊन गेले त्यांचे सर्व आजकाल इझी होऊन गेलेलं आहे प्रियांनो. इझी होऊन गेलेलं आहे. फक्त हे इझी पण आम्हाला त्याचा उपयोग आम्ही कुठपर्यंत घेतो हे डिपेंड आहे आपल्यावर. इथे देवाचे वचन सांगितलेलं आहे पेत्राच्या पुस्तकामध्ये, प्रियजनो, जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या, म्हणजे आत्म्याबरोबर, जीवात्मध्ये आपल्या शारीरिक जीव जो आहे त्या जीवामध्ये जो आत्मा राहतो त्या आत्म्याबरोबर लढणाऱ्या म्हणजे कोणत्या वाईट गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आमच्या आम्ही शारीरिकरित्या करतो, शारीरिकरित्या आम्ही ज्या काही वाईट गोष्टी करतो त्याच्यानी आमच्या आत्म्याबरोबर जी लढाई होत असते त्यापासून आम्हाला दूर राहायचं आहे. आणि आम्ही दूर कधी राहू शकतो? जेव्हा आम्ही आपलं स्वतःवर कंट्रोल करू, जेव्हा आम्ही वाईट गोष्टीसाठी नाही म्हणायला शिकू, जेव्हा आम्ही आमच्या या सगळ्या गोष्टीसाठी म्हणू की नाही, मी या गोष्टी करणार नाही, कारण मी देवावर विश्वास ठेवतो आणि माझ्याद्वारे देवाचा गौरव व्हायला पाहिजे.
देवाचा गौरव व्हायला पाहिजे. देवाचा गौरव कशामध्ये आहे? देवाचं सामर्थ्य कशामध्ये आहे? पुष्कळदा प्रियानो, आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने पुष्कळशा गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पुष्कळशा गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते होत नाही. का होत नाही? कारण आम्ही त्याच्यामध्ये इतकं घुसून गेलेलं राहतो, किंवा इतकं त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं जीवन त्याच्यामध्ये इतकं गेलेलं राहतं की आता त्या गोष्टीपासून आम्हाला बाहेर निघणं फारच म्हणजे खूप मुसीबत वाटते आणि कठीण वाटतं. पण त्यासाठी देव म्हणतो, तुला काही करायची गरज नाही, तू फक्त मला हाक मार, तू मला मदत माग, मी तुझ्या जीवनामध्ये ते चमत्कार घडवून आणील की जे चमत्कार तुम्ही आपल्या जीवनामध्ये कधी बघितले सुद्धा नाही. ते कार्य करील की जे कार्य तुम्ही कधी बघितलं सुद्धा नाही, केलं सुद्धा नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुष्कळशा वेळेस काही गोष्टीचं समाधान प्राप्त करण्यासाठी, हो म्हणण्यासाठी, वाईट गोष्टीपासून दूर जाण्यासाठी आणि आम्हाला देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला काही गोष्टीसाठी नकारणं फारच जरुरीचं असतं प्रियांनो. वस्ती राणीने नाही म्हटलं, तिचं राणीपद चाललं गेलं आणि आपण पाहतो मग एस्तेर राणी झाली. आणि एस्तेर राणी झाल्यानंतर एस्तेरच्या द्वारे पूर्ण यहुदी लोकांना तिने वाचवलं. कारण तिथे एक असा हिटलर व्यक्ती होता, हिटलर राजा होता की ज्यांनी पूर्ण यहुदी लोकांचा नाश करण्याचे ठरवलं होतं. पण देवाने एस्तेरचा उपयोग करून देवाने त्या पूर्ण यहुदी लोकांना वाचवलं. आज आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाला वाचवू शकतो. आज आम्ही सुद्धा आमच्या घरच्या लोकांना वाचवू शकतो. पण कधी? जेव्हा आम्ही स्वतः देवासमोर नम्र होऊन आणि आम्ही जिथे कुठे तिथून वापस येऊन यासाठी म्हटलं प्रियांनो, कारण बरेचदा आमच्या जीवनामध्ये चुका झाल्या असेल. देव आजही बोलवत आहे आणि आम्ही वापस येऊन देवाला जेव्हा सामर्थ्य मागू, देव जरूर मदत करेल. पण त्याच्या अगोदर एकच गोष्ट सांगू इच्छितो प्रियांनो, की वाईट गोष्टीला नाही म्हणायला शिका. जगामध्ये किती वाईट गोष्टी असो, पण आपण नाही म्हणणं, आपण स्वतःवर ठामपणे उभं राहणं ही जबाबदारी आपली आहे. आपण जर ते करू, गॅरंटी देऊन सांगतो, देव आम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर करू या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थँक्यू रेव्हरंड राजेंद्र कुडे सुंदर देवाच्या वचनासाठी. आम्ही सगळेजण वचनातून आशीर्वादित झालेले आहोत. देव तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करो. या प्रियांनो, आपण सगळेजण आपापल्या जागी उभे राहूया. जिथे कुठे आहोत आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. त्यानंतर परमेश्वराचा आशीर्वाद बेनेडिक्शन आपण घेऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांना क्षमा केली तसे आमचे अपराध तू क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हा सगळ्यांसोबत होत राहो. आणि सगळ्यांनी म्हणावं, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा की देवाचं दैवी आरोग्य आम्हावर, आमच्या देशावर, आमच्या जगावर असावं. प्रार्थनेत राहा. आपल्या सगळ्या मंत्र्यांसाठी प्रार्थना करा. देवाने सगळ्यांना निरोगी ठेवावं. आपल्या चर्चच्या मेंबर्सला, विशेष करून यूथसाठी प्रार्थना करीत राहा. तरुण मुलांसाठी, मुलींसाठी, त्यांच्या पुढील जीवनांसाठी प्रार्थना करत राहा. देव प्रार्थनेची उत्तर देतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया.